खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर। बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये 28 सप्टेंबर रोजी होणार निवडणूक। बाजार समितीच्या प्रभारी सचिवांच्या स्वाक्षरीने संचालकांना अजेंडा जारी। बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी खेड तालुक्यात मोठी राजकीय घडामोड। आमदार दिलीप मोहितेंना धक्का देण्यासाठी विरोधकांनी लावली फिल्डिंग। आमदार मोहिते विचाराचे 3 संचालक, विरोधी 7 संचालकासह सहलीवर। विरोधकांकडे 10 संचालकांचं बळ असल्याचा खात्रीलायक दावा। त्या पदावरती असल्याशिवाय मी लोकांना न्याय देऊ शकत नाही हे असं मला कुठंतरी जाणवलं। त्याच्यामुळे मी हा विधानसभा लढण्याचा खेड तालुक्याच्या स्वाभिमानासाठी, खेड तालुक्याच्या जनतेसाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आहे। खेड तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार। तयारी लढायची आहे, थांबायची नाही। महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे पदाधिकारी अक्षय जाधव यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। शिवसेनेचा आमदार माझ्या रूपाने म्हणजे माझ्या पक्षात माझ्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे। आशावादी आहोत आम्ही की हे इथली जागा आमच्या धनुष्यबाणाला निघावी। एकही निवडणूक न लढलेले अक्षय जाधव थेट आमदारकी लढणार। शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम। पक्षश्रेष्ठी माझ्या पाठीशी। आमदारकी मिळवण्यासाठी नकोय तर विकासासाठी हवी आहे। महायुतीमधील तिकिटासाठी चढाओढ। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चाकण नगर परिषदेमार्फत स्वच्छता ही सेवा मोहीम। महात्मा गांधी जयंतीपर्यंत चाकण शहरात राबविण्यात येणार स्वच्छ भारत अभियान। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण शाळा क्रमांक 2 येथे विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत पर्यावरणाचा दिला संदेश। वीज बिलांची वाढणारी थकबाकी हा कर्तव्यात कसूरच। थकबाकीसह मासिक बिलांची 100% वसुली क्रमप्राप्त। महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे निर्देश। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारने पुढाकार घेऊन त्वरित सोडवावे। अखंड मराठा समाज यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाचे निवेदन। चिंबळी फाटा ते मोही रस्त्यावर पिकअप जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू। जयप्रकाश भारतीय या 45 वर्षीय व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू। महाळुंगे MIDC पोलिसात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। आळंदी परिसरात केळगावमध्ये महिलेला मारहाण केल्याप्रकरणी 4घांवर गुन्हा। गॅस सिलेंडर घेतल्याचा जाब विचारला म्हणून 2 महिलांसह 4घांनी केली मारहाण। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलेच्या मुलालाही केली बेदम मारहाण। लंडन येथील हेथ्रो विमानतळावर स्लाव मित्रमंडळांकडून स्वामींच्या पादुकांचं थाटात स्वागत। स्लाव शहरात 21 आणि 22 सप्टेंबर रोजी श्री स्वामी समर्थ पादुकांचे घेता येणार दर्शन। परदेशात प्रथमच स्वामींचा पादुका दर्शन सोहळा।